नमस्कार, मी तेजस. सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी सध्या सोलापूर शहरात आहे आणि सोलापुरातल्या जी काही नवी पेठ परिसर आहे त्या नवी पेठ परिसरामध्ये उभा आहे. आपल्याला माहिती आहे की सोलापूर महानगरपालिकेची जी काही निवडणूक आहे ती निवडणूक सुरू झाली आहे आणि त्या निवडणुकीसाठी भाजप, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना, काँग्रेस, एकंदरीत हे माकप असेल, एकंदरीत हे सगळे पक्ष या निवडणुकीसाठी मैदानात उभे आहेत. मात्र सोलापुरातल्या जी काही जनता आहे, सोलापुरातली जी काही लोक आहेत, तर लोकांना एकंदरीत ह्या निवडणुकीबद्दल, इथल्या समस्येबद्दल काय वाटतं या संदर्भात आपण इथल्या लोकांशी चर्चा करणार आहोत. या ठिकाणी आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतात या ठिकाणी काही तरुण उभा आहेत. नमस्कार दादा. नमस्कार, बोला की. सोलापूरकर, बोला की. काय निवडणूक सुरू झाली, काय समस्या आहेत सोलापुरातल्या एकंदरीत? आम्हाला त्यातलं काय माहित नाहीये. हा, मी निवड आता झालो सोलापूरमध्ये लय अच्छा. वर्षानंतर. बर. कसं बघताय सोलापूरला? मागचं गेल्या 10 वर्षापूर्वीचं सोलापूर, आताचं सोलापूर, काय फरक वाटतोय? त्यांना विचारा, हा, माझ्यापेक्षा त्यांना जास्त नॉलेज हो. होय. हा, मी राजकारणाचं एवढं हे नाहीये, म्हणजे अच्छा. राजकारणात एवढं मला हे नाहीये म्हणून. अच्छा, पण इथल्या समस्या काय आहेत इथल्या? रोड समस्या, रोड समस्या, रोड समस्या, अजून नॉर्मल समस्या रोडच आहेत. हा. आणि जर ट्रॅफिक कमी झाला पाहिजे, हा. त्यावर थोडा कंट्रोल आला पाहिजे. बस, बाकी काय एवढं काय खास नाही, सेमच आहे. अच्छा, इथल्या राजकारणावर काय माहिती नाही? नाही, एवढं नॉलेज नाहीये राजकारणाबद्दल, एवढं नॉलेज नाहीये. हा, बर. सोलापुरात काय झालं पाहिजे आता नवीन? ते चांगलं की रोड डेव्हलपमेंट झाले पाहिजे हा. मेन, आणि ट्रॅफिक कमी झाला पाहिजे, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. बर. तर या ठिकाणी आपण बघू शकता की या भागात काही नागरिक उभे आहेत. आपण त्यांच्याकडे जाण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात. सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे आणि या, नमस्कार. निवडणूक सुरू आहे, या ठिकाणी आपल्या सोबत संवाद साधण्यासाठी सोलापूर सिटी कशी वाटली तुम्हाला? चांगली आहे. चांगली आहे. बरं स्मार्ट सिटीचं काम चालू आहे. बरं. कुठं स्मार्ट सिटीचं काम कुठे दिसतंय इथं तुम्हाला? चालू आहे हळूहळू. बर. हा. हा, बरं. या शहरात काय कोणत्या समस्या जाणवल्या तुम्हाला? म्हणजे एक दिवसाआड पाणी यायला पाहिजे. समस्या काय आहेत शहरात, काय जाणवल्या? पाण्याची समस्या पाण्याची समस्या जाणवली, अजून झालं थोडस. तेवढंच आणि जाणवलं? बस, सिटी बस चालू व्हायला पाहिजे लोकल. अच्छा, हा. लोकलची. विमान सेवा तर चालू झाले, सिटी बस एवढं लोकल चालू व्हायला पाहिजे. बर. बर. एकंदरीत काय वाटतं इथल्या राजकारणाच्या परिस्थितीवर? राजकारणाबद्दल बोलू शकत नाही. बोलू शकत नाही. बर, ठीक आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की काही नागरिक उभे आहेत. नमस्कार. हा, नमस्कार. सोलापूरकर, सोलापूर काय निवडणूक सुरू झाली आहे, काय वातावरण काय आहे सोलापुरात? निवडणुकीमध्ये माझं एवढंच म्हणणं आहे हा. की जे व्यवस्थितरित्या, जे म्हणजे व्यवस्थित शेतकऱ्याच्या बाजूने असतील त्या बाजूने आपण शेतकऱ्याच्या बाजूने शेतकऱ्याला रास्त भाव मिळाला पाहिजे. पण इथल्या शहरातल्या समस्या आहेत, एकंदरीत शहरातले शहरात बी आहेत की, हा. आहेत की रस्ते आहेत, पाण्याची सोय आहे, 4 दिवसाआड पाणी पुरवठा आहे शहरामध्ये. हा. बरोबर आहे, ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. हा. काय इथं काय राजकीय परिस्थिती काय आहे सोलापुरात? सोलापूरची राजकीय परिस्थिती काय, आता कसं आहे, कुणावर विश्वास ठेवावा हीच काय कळेना. हा. आज सकाळी इथं असते तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गाडी जाऊन बसते. बर. कुणावर विश्वास ठेवायचा? हा. हा. त्या मतदारांनी कुणावर विश्वास ठेवायचा? आज तो एका पक्षात असतो, उद्या दुसऱ्या पक्षात जातो. त्याच्यामुळे काय कुणाकुंड अपेक्षा करणं चुकीचं आहे. हा. अवघड आहे, मतदारांचा अवघड आहे. मतदारांचा अवघड अवघड, आहे. पण तरी पण कुणाचं पारड जड आहे सोलापुरात? सोलापूरमध्ये आता सोलापूरमध्ये तसं काहीच सांगता येत नाही. हा मतदार राजा आहे, तो ज्या दिवशी मतदार वोटिंग करेल त्यावेळेसच कळेल. हा. आता काहीच सांगू शकत नाही. काय समस्या आहे सोलापुरात, काय झालं पाहिजे? सोलापूरमध्ये पाण्याची समस्या आहे, हा. व्यवस्थित लाईटचे, गटाराचे सगळ्या समस्या आहेत. वॉटर मीटर, गटरच्या पलीकडे पण काहीतरी महत्वाची समस्या असेल. महत्वाची एकच आता वाहतुकीची समस्या आहे. हा. जिकडे जाईल तिकडे ट्रॉफिक जामच आहे. बर. हा. त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम आहे. हा. हा. बर. हा. राजकारणाबद्दल काय माहिती आहे आपल्याला इथल्या? राजकारणाबद्दल काय नको, का आता राजकारण एवढं खालच्या पातळीला गेलंय ना, हा. राजकारणाला बोलण्याची माझी 1-2 मिनिटं सुद्धा इच्छा नाही. हा. नाही नाही नाही, अच्छा. खूप अवघड आहे. कुठल्या प्रभागात राहता तुम्ही? हा. कुठल्या प्रभाग? मी प्रभाग बाळे, बाळे प्रभाग क्रमांक 6 आहे आमचा. बाळे, बर. बाळ्यामध्ये राहतो. बर. बाळ्यामध्ये सोलापूर सिटीत जे काही आपलं भाजपकडून जे काही या ठिकाणी वेगवेगळ्या योजना राबवल्या,
इथं जे काही विकास कामे केली एकंदरीत त्या कामावर खुश आहेत का? भाजपची योजना म्हणजे एकच आहे, हा. तो दुसऱ्या पक्षात नाही, दुसऱ्या त्या पक्षात घ्यायचं इकडे घ्यायचं न्याला उभा करायचं. भाजपचं काय दुसरं, हा गल्ली पासून दिल्लीपर्यंत तीच चालू आहे त्यांचं. हा पुढापुढीचे राजकारण. पुढीचं राजकारण, हा. त्यांच्याकडे निष्ठा नाही, प्रामाणिकपणा नाही, काही नाही, काही नाही, हा. काही नाही भाजपकडे. बर हा. आता एक आपण बघू शकतो की देशमुख बंधू आहेत आणि पालकमंत्र्याचे जे काही पालकमंत्री आहेत, वाद आहे तो वाद हा. दिसून येतोय आपल्याला. आहे की चालू आहे की पेपरला रोज बातम्या येतात. हा. हा, देशमुख त्यांचं सांगतात बाबा जरी माझ्या पक्षाकडून जरी माझ्या निष्ठावंताला तिकीट नाही दिलं, आजच पेपरला बातमी आहे, हा. हा, निष्ठावंताला तिकीट जर नाही दिलं तर मी त्यांचा प्रचार करणार, जे माझे निष्ठावंत आहे तो कुठल्याही पक्षाचा असू द्या, हा. मी त्यांच्या बाजूने प्रचार करणार, असं आज स्टेटमेंट आहे बर. आमदार साहेबांचं. हा. हा. काय योग्य काय वाटतं कुणाचं, पालकमंत्री योग्य आहे का देशमुखांचं? हा, तर देशमुखांचं योग्य आहे. बर. का माहित आहे का तर जो पूर्वी फार निष्ठावंत भाजपचं काम करत होता त्याला डावलून तो कालच आलाय रात्री आणि त्याला तिकीट द्यायचं म्हणजे हे चुकीचं आहे. बर. हा, चुकीचं आहे. चुकीचं आहे. हा, चुकीचं आहे. इथं सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे आहेत, त्या सुद्धा निवडणुकीच्या आहे रिंगणात आहे. काय फरक पडेल का इथं काँग्रेसला? आहे तसा पडेल थोडा फरक, त्यांच्या प्रभावामध्ये आहे, त्यांचं बी काम चांगलं आहे, बर. ताईचं काम आहे, खासदारकीचं काम आहे, त्यांनी निधी पण आणला, सगळं व्यवस्थित आहे ताईंचं, बर. काय प्रॉब्लेम नाही. एकंदरीत काँग्रेस ज्या ताकदीने ह्या निवडणुकीत होत असते, काँग्रेसला लोक साथ देतील इथं? हा, देतील की, हा. देतील. हा. कोणत्या मुद्द्यावर साथ देतील? त्यांचं प्रणितीताईचं काम आहे त्याच्यामुळे त्यांना देतील साथ. हा. बर. फक्त आमची एवढीच इच्छा आहे की बाबा हे जे टॉपिक आहे हे आहे यांची रस्त्याची याची सुधारणा करावी. हा, जे कोणी येईल त्यांनी. या ठिकाणी आपण बघू शकता. नमस्कार सर, नमस्कार, काय नाव? मी बरगली लांडगे. बर. फक्त एवढं माहिती आहे की आता सध्या जे चालू आहे राजकारण आहे, दररोज भाजपकडे लोक आकर्षित होऊ लागले. आता तिकीट मिळालं तर भाजपकडे निवडून हे करायचं, तिकीट दिलं तर निवडून यायचं, अशी त्यांची हे चालू आहे. पण मला तर वाटतंय सध्या तरी एक पक्ष नाही, एक व्यक्ती म्हणून मतदारांनी मतदान करायला पाहिजे. बर. एवढी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला एवढं सांगायचं, दुसरं काय नाही. व्यक्ती बघून मतदान करायला व्यक्ती म्हणून मतदान करावं, हा. पक्ष म्हणून मतदान करू नये. आणि आता आजकाल कसं होऊ लागलंय, जो तो येईल ते भाजपमध्ये प्रवेश करताय आणि मला तिकीट देत आहे, निवडून येत आहे. पण पुढे ते काय होणार आहे, काय ते हेच नाही. त्याला निष्ठावंतांचं काय राहिलं नाही का? निष्ठावंतांचं काय, काल आले आज तिकीट झाले, त्यांनी आमदार झाला, खासदार झाला, काय उपयोगच नाही. त्यामुळं मला तर वाटतंय निष्ठावंताला ह्या जगात आता ह्या शून्यच किंमत आहे. हा. जे म्हणजे व्यक्ती आहे प्रामाणिक, त्यालाच मतदारांनी मतदान करायला पाहिजे, एवढंच माझं इच्छा आहे. सोलापुरात सुभाष देशमुख असतील, विजय कुमार देशमुख असतील, हे जे काय पालकमंत्री आहेत त्यांच्यात जे काय वाद चालू आहे, तो वाद खरं एकंदरीत देशमुख बंधूंना कुठं अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय का? आता कसं आहे साहेब माहित आहे का, एकाच घरामध्ये एकाच कुटुंबामध्ये वाद असतात. आता ते कसं आहे, आपण कोणतरी पुढे चाललं तर पाठीमागे ओढायची, हे सगळ्यांची हेच असते. त्यामुळे कसं आहे, कोणाबद्दल बोलणं हे आता चुकीचंच आहे. जे काय आज बोललेलं उद्या ते दुसऱ्याच गाडीमध्ये बसून निघून जातात. म्हणजे आज समोरासमोर भांडणं, उद्या रात्री बंदावर चर्चा, हे म्हणजे चालू असतं. त्यामुळे कोणाबद्दल असं व्यक्ती सापेक्ष बोलणं हे चुकीचंच आहे सध्या तरी. तुम्ही बाहेरून येता, पण सोलापुरात सध्या पारडं कुणाचं जड वाटतं? आता सध्या तरी सोलापुरामध्ये सगळं भाजपमध्ये झालंय. काँग्रेसवाले बी भाजपमध्ये गेलेच, सगळे इतर पक्ष सुद्धा भाजपमध्येच गेलेत. आता त्यांना विरोधी पक्ष आहेच का नाही हेच शंका आहे आता. त्यामुळे आता जे ते म्हणाल ते भाजपच म्हणाले. आता काय, आता आम्ही सुद्धा आता काय, आता आमच्याकडे प्रश्नच नाही, आता काय करावं आता. प्रश्नच नाही, मग काय केलं, काय पाहिजे? काय पाहिजे म्हणताना तर काय, दररोज जे येईल ते भाजपमध्ये चाललंय. अरे आज हा इकडे फिरताय, उद्या तिकडे भाजपमध्ये झेंडा घेऊन तिकीट, काय आता उपयोग, काय आता बोलून बी उपयोग नाही आता काय. त्यामुळे आता मला एवढं तर वाटतंय बघा, जो कोणी उभारले, सर्वसामान्य जरी उभारला, मतदारांनी ठरवलं पाहिजे बाबा ह्याचं पार्श्वभूमी काय, त्याची पार्श्वभूमी बघूनच मतदान करायला पाहिजे. एवढंच माझं विनंती आहे. कॅरेक्टर बघून मतदान करायला. कॅरेक्टर करून बघून त्याचं मतदान करायला पाहिजे. काय सर, नमस्कार. बोला. काय काय नाव आहे आज? सोलापूरकरच. हो. हा. काय आहे सोलापुरात एकंदरीत काय परिस्थिती आहे? सध्या निवडणूक सुरू आहे आणि काय इथल्या समस्या आहेत, काय इथल्या लोकांचं म्हणणं आहे? आता माझ्या प्रभागमध्ये तर सगळी सुविधा झालेलीच आहे, बर. काय अडचण नाही आमच्या प्रभागात. हा. पाण्याची थोडीफार अडचण, ड्रेनेज लाईन वगैरे जे आहे बर. ते होईल म्हणून बर. गेले आम्हाला असं होऊन जाईल त्यात. सध्या सोलापुरात शिंदेची शिवसेना एकीकडे लढते, महाविकास आघाडी आहे,
भाजप आहे. कुणाचं पारडं जड वाटतं? अजूनपर्यंत काही डिक्लेअर झालं नाही, बर. कारण की अजून त्यांची काही युती झाली आहे का नाही ते पण आपल्याला काय माहित नाही. हा. पण इथं जास्तीत जास्त भाजपच ह्या भागात भाजपच प्रभावित बर. आहे. हा. भाग पूर्ण सगळं भाजप सेनाच आहे. का भाजपच का म्हणतात या भागात लोक? आणि आतापर्यंत जेवढे पण नगरसेवक आलेत हा. मागच्या वेळेस जे आहेत ते इकडं आमच्या भागात काँग्रेसचे आलेत 15 मध्ये. 15 सोडले की बाकी सगळीकडे भाजप. आम्ही कसं आहे 15 मध्ये आणखी 7 मध्ये दोन्हीकडे आमचा प्रभाग निवडलेला आहे. मग बापू जेव्हा होते ते भाजप सेना एकत्र असल्यामुळे अमोल बापू, त्यामुळे ते भाजप आणखी सेना म्हणून आम्ही त्यामुळे म्हणतो. आणखी इकडे फक्त आमचं एकच भाग आहे की 15 प्रभाग ते काँग्रेसकडे होता. बाबा करगुळे, डॉन पुलारी, ते आणखी नरोटे साहेब, विनोद दादा भोसले, पण आता ते पण आता सगळे आता भाजपमध्ये झाले. कारण की चौघांपैकी आता दोन भाजप आहेत, 2 काँग्रेस आहेत. आणखी काय इकडच्या भागात कसं सगळे जेवढे पण नगरसेवक आले सगळे काम करतच आले या भागात. काय भाजपची काय आहेत ह्या भागातली 5 काम काय सांगता येतील का? भाजपमुळे आमच्या भागात तर पाणी ड्रेन लाईन नव्हती. ड्रेन लाईनचं पाण्याचं रोडचं काम आमच्या भागात झालेलं आहे. बर. पण भाजपमध्ये आपण बघू शकता की देशमुख बंधू आहेत आणि पालकमंत्री जे काय वाद आपण बघतोय ते कसं पाहता तुम्ही? ह्या काय कोणाचं बरोबर आहे? कारण कसं आहे, आम्ही कसं राजकारणामध्ये कधी पडत नाही. आमचे काय काम असेल तर देशमुख मालक पण करतात, आपले सुभाष मालक पण करतात, विजय मालक आणखी देशमुख साहेब दोघं पण करतात. त्यामुळे आम्हाला अडचण येत नाही. त्यामुळे आम्हाला कोण पालकमंत्री कोण हेच माहित नाही. पलीकडे पालकमंत्रीच माहित नाहीत? नाही, कारण की आमचा संपर्कच नाही. बर. आमचा संपर्क काय दोन्ही देशमुखचाच संपर्क आहे. कारण की आमचे काही पण काम असले दोन्ही देशमुख साहेब दोघं पण करतात. बर. त्यामुळे आम्हाला काय अडचण नाही. दोन्ही देशमुखची आमची अडचण नाही. काय स्मार्ट सिटी बद्दल जे काय गवगवा झाला, मात्र स्मार्ट सिटी बद्दल फारसं काही शहरातला नागरिक समाजाने दिसत नाही. कसं पाहता या गोष्टीकडे? स्मार्ट सिटी होईल आज का नाही असं नाही. काय की तरी सुधारणा सोलापुरात बरेच काय झालेले आहेत. कारण की जे सोलापुरात कामधंदे नव्हते तसे प्रकार भरपूर, कारण की पाण्याची अडचण होती पहिला, ते पण दूर झाली. स्मार्ट सिटीच्या हिशोबाने सोलापूर सुधारणा चांगलीच होऊ लागली आता. खासदार प्रणिती शिंदे आहेत, एकी बाजूला ते लढतायत, एकी बाजूला देशमुख बंधू आहेत. कारण की काय होईल? आमचं कसं आहे तेवढ्या वर पण आम्ही कधी जात नाही. आमचं आमदार म्हणलं तर आता देवेंद्र दादांचे आमचे चांगले पहिल्यापासून आमचे संबंध दादाशी. दादांकडे आम्ही दादांच्या माणसांना सांगून आमचे काम होते. देवेंद्र कोटेंच्या काही दादांचे आमचे संपर्क आहेत. त्यामुळे दादांच्या कानावर न टाकता देवेंद्र दादांचे आमचे मित्र कोण पण आहेत त्यांच्या संपर्कात जे आहेत ते पण आमचे काम होतात. कारण की आम्ही खासदार पण कधी की आमचं कसं अगोदर जे भाजपचे खासदार होते बनसोडे, शरद बनसोडे, आमचं त्यांच्याकडनं आम्ही काम करून गेलो. कारण की आता जे आहे ते आमचे काय काम असतील तर देवेंद्र दादांचे आमचे चांगले संबंध आहेत. दादा असं कधी दाखवून देत नाहीत की मी आमदार आहे वगैरे म्हणून. आमचे मित्र वगैरे आहेत त्यांच्या संपर्कात, त्यांना कोणाला सांगितलं म्हणून दादा आमचे काम करून देतात. तर या ठिकाणी आपल्या सोबत काही नागरिक आहेत. सर नमस्कार. ऍक्च्युली अभ्यास माझा जास्त आहे, माझा अभ्यास नाही बोला की काय सोलापूरकरच बोला. काय समस्या आहेत? निवडणूक सध्या सुरू आहे, काय वातावरण आहे सोलापुरातलं आणि काय इथल्या समस्या आहेत? सर पहिला एक प्रश्न काय माहिती का सर, म्हणजे रोजगार हा प्रश्न पहिला आहे. बर. दुसरी गोष्ट हे आता प्रत्येक इलेक्शन जे सांगतात की रोड, ड्रेनेज, लाईट काहीच सॉल्व्ह झालं नाही. पण आता जे यांचं बाकीच आहे, आता ते पालकमंत्री काय गोरे बोलतात की 75 पार गोरे आहेत. कुठले आहेत? साताऱ्याचे. काय जाणवणार त्यांना सोलापूरचे? कुठल्या बेसवर त्यांनी ही बोलतात की 75 पार पालकमंत्री आहेत ते सोलापूरचे. मग असं ते हो, मग पालकमंत्र्यांना तुम्हाला सोलापूरचे जाण पाहिजे का नाही? तुम्ही कुठल्या बेसवर 75 पार म्हणता? साहेब तुम्ही 75 नाही सगळे पार करा. इथल्या अडचणी बघितला का तुम्ही? त्यांना त्या गोष्टी जाणवतात. त्यावेळेस पत्रकार लोकांनी त्यांना विचारलं पाहिजे, बरं ठीक आहे 75 पार तुमच्यावर काय बेस आहे रेकॉर्ड दाखवलं पाहिजे ना की सोलापूरचे काय समस्या, आम्ही हे करू ते करू ते करू. काय बेस्ट आहे उगाच 75 पार. आता ते मोदी साहेबांनी सांगितलं होतं 400 पार, कुठं आले 240 ला. लोकांच्या कुबड्या होऊन आहेत ना सेंट्रलला.
आता महाराष्ट्रामध्ये तो इतिहासच आहे ईएमआय काय तुमची मशीन हम्म. म्हणजे फडणवीसवर महाराष्ट्राचा विश्वास नाही हा. आहे त्या मशीनमुळे ते विश्वास आहे. बर सोलापुरात सुद्धा जे काही देशमुख बंधू आहेत आमदार त्यांचं आणि पालकमंत्र्यांचं फारसं असं काही सख्खी राहिलेलं दिसत नाही. वाद चव्हाट्यावर येतोय. मला तर तुम्हाला सांगू काय कोणाचं बरोबर आहे, पालकमंत्र्यांचं बरोबर आहे का देशमुख बंधूंचं? म्हणजे आता तसं जर तुम्ही जर वर्कआउट केलं हा म्हणजे दोन्ही देशमुख सुभाष देशमुख हा आणि विजयकुमार देशमुख हा यांचा काही फार रोल नाही सोलापूरसाठी. बर फक्त तो बीजेपीचा जो बॅनर आहे बर त्या बेसवरती निवडून आलेत. बर तुमचं वैयक्तिक कॅरेक्टर असं काय नाहीये. म्हणजे त्यांना लोक मानतात त्यामुळे ते निवडून आलेत. बर सर आता मी एक उदाहरण देतो साधं तुम्हाला. बर अटल बिहारी वाजपेयी लखनौ मधून निवडून यायचे. बर लखनौ मध्ये 70% मुसलमान आहेत. तिथं बीजेपी कसं निवडून येते तरी पण वाजपेयीचं क्लीन कॅरेक्टर म्हणून निवडून येत होती. आणि वाजपेयीचं मला वाटतं ना तो साल मला काय आठवत नाही. सकाळमध्ये एक लेख होता वाजपेयी तेव्हा 4.5 लाखांनी निवडून आलते आणि त्याचा तो सकाळमध्ये असा फोटो होता लखनौ हमपे फिरा हम फिराई लखनौ. त्यांच्या कामामुळे निवडून येतो तो. या दोन देशमुखाचं काय कॅरेक्टर आहे बरं. त्यांनी जे सांगतात ना यांनी फक्त बीजेपीच्या टायटल खाली निवडून आलं. त्यांच्या वयात म्हणजे असं काय कर्तृत्व आहे असं काय काही प्रकार नाही. काय सुभाष देशमुख असतील, विजय देशमुख हे आमदार आहेत, काय यांचं काम या भागात काय आहे? अहो साहेब जनतेला विचारा ना जनता सांगेलच की तुम्हाला. तुम्ही पण जनताच आहे की. मग मी नाही म्हणतो ना हा कामच नाही. काम म्हणजे आता तुम्ही पर्सेंटेज मध्ये विचारू नका. हा म्हणजे असेल हा की सेंट्रल गव्हर्नमेंट झालं असेल किंवा कुठे झालं बर पण यांचा याच्यामध्ये काय रोल नाही. बर काही रोल नाही. एकीकडे दुसऱ्या बाजूनं भाजपच्या विरोधात खासदार प्रणिती शिंदे उतरतायत. त्या खासदार आहेत. काय सोलापुरातल्या राजकारणात काय बदल घडेल का? तर काय झालं माहिती का सध्या हा लोकांचं ओढ काय झालं माहिती का ते त्या मशीनमुळे सगळे बीजेपी वाले निवडून येतात. बर ते जे काय पक्ष प्रवेश चालू आहे हम्म. फक्त त्या मशीनच्या बेसवर पक्ष प्रवेश चालू आहे. बर ज्याचं कर्तृत्व आहे त्याला नाही ज्याचं कर्तृत्व नाही आहे त्याचं नाही आहे. हम्म. त्या बेसवरच्या पक्ष प्रवेश चालू आहे. कोणाचं कर्तृत्व काय नाही सर. बरं एक शेवटचा प्रश्न. अनेक शेवट नाही पक्ष सर 100 अनेक 100 अनेक पक्ष प्रवेश सध्या भाजपमध्ये सुरू आहेत. फायदा होईल का तोटा होईल भाजपचा यात? तर त्या मशीनच्या बेसवर भाजपचं होणार. हा फायदा होईल. बीजेपीच्या चढून बसर होणार नाही. मशीनमुळे लोक जिंकतील कामामुळे जिंकणार नाही. दुसऱ्या बाजूला खासदार प्रणिती शिंदे आहेत. काय त्यांचा काय इम्पॅक्ट पडेल ह्या निवडणुकीवर? अहो त्यांचा इम्पॅक्ट पडून सुद्धा काय उपयोग नाही. का असं का? अहो काय ना साहेब ते मशीनवर तुम्ही निर्णय घेताय. ती मशीन काय आहे अजून लोकांना कळीच नाही. आता मी मतदान करतोय मला कळतंय कमळात त्यानं गेलंय ह्याला गेलंय पण ती मशीन काय तर तुला वेगळंच इफेक्ट दाखवते. ते मशीनच्या बेसवर निर्णय घेत असेल तर चुकीचं आहे. बर ठीक आहे. तर आज आपण बघू शकता की पुढे जाऊ अनेक नागरिक या ठिकाणी सध्या आहेत आणि जे काही लोक बोलतायत लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण बघू शकतो की काही नागरिक बसलेले आहेत. काका नमस्कार. सोलापूरकर बोला. हा निवडणूक सुरू आहे. काय वातावरण आहे एकंदरीत निवडणुकीचं? अजून तर काही नाही आहे. नंतरच्या बघू बर कोण येणार आहे निवडून काय आहे काय नाही बर त्यावेळेला बघा काय समस्या आहेत सोलापुरातल्या? बघा आता कोण काय नेते कुणाबद्दल काय बोलू शकत नाही मी बर आहे ना. सोलापुरात काय अडचणी आहेत सध्या? काय झालं पाहिजे? सोलापूर काय फॅक्टरी नाही काय नाही सगळे बेकारी वाढलेली आहे सगळे वाढलेलं आहे. हा आपापले पुढारी लोक आपल्या सगळे भरून बसलेले असते. हा मोठमोठ्या फॅक्टरी आणावं सगळं आणावं बर कामगार सगळे सुखी राहावं सोलापूर बर ह्या पद्धतीने आम्हाला आनंद आहे सुद्धा. दुसरं काय हे तर पण सत्ताधारी तर भाजपचीच आहेत की. इथं भाजपचे आमदार आहेत तरी काय आलं नाही काही. काही आणलं नाही आमदारनी. हा आमदार लोकांनी काही आणलं नाही. हा
काँग्रेसचे आमदार असो खासदार असो काय सोलापूरला काही आणले नाही, सोलापूरची माती झाली. बर मग मला सांगा यंदा काय सोलापूरकर जे आहेत ते कुणाला साथ देतील? बघून काय सांगता येत नाही त्याचं. बर कुणाला देतील काय देतील हा. हा, सांगता येतच नाही. एकीकडे भाजप आहे, राष्ट्रवादी सगळे- सगळे आहे, काँग्रेस शिवसेना आहे. आहे, लय आहे. हा, पण कुणाला सांगता येत नाही हो. हा. हा. बर कोणत्या मुद्द्यावर लोक यावेळेस मतदान करतील काय आम्हाला वाटतं? तर काय कल्पना नाही होती. हा. कल्पना नाही. आम्ही काय राजकारणात खेळणार नाही. हा. आम्ही इथं कामगार आहे. बर राजकारणात नाही गेला हा. जास्त. बर कुणाचं काय होईल काय सांगता येत नाही. हा. काय होईल काय सांगता येत सांगता येत नाही. बर कुणाचा प्रभाव पडेल या निवडणुकीत? एकीकडे खासदार प्रणिती शिंदे आहे आहे. ना त्याच्यामध्ये नाहीच आम्ही. हा हा. हा. त्याच्यामध्ये फिरलो असतो तुम्हाला सांगितलं असतं पाहिजे जास्त वरचित आहे तुझं वरचित आहे. हा त्याच्यामध्ये नाही आम्ही फिरण्यामध्ये. आम्ही आमच्या कामामध्ये आमच्या घरामध्ये हम्म. आमच्या परपंचामध्ये गुंग असतो ना. बर त्याच्यामुळे काय कल्पना नाही तुझ्या. हा बरं आता सोलापुरात काय झालं पाहिजे आता? सोलापूर मोठमोठे फॅक्टरी आणा हो. सगळ्या गिरण्या हे की बंद पडल्यात. मोठमोठे फॅक्टरी आणा, हे करा हा ते करा. हा चालते की म्हणजे सोलापूरची बेकारी दूर व्हा बर बस एवढंच. आम्हाला काय हा. अनेक या ठिकाणी तरुण आपण बघू शकता की सोलापुरातून बाहेर कामाला जात आहेत. ते काय झालं पाहिजे त्या तरुणांसाठी? त्यातून कसं पाहिजे सोलापूरचे तरुण सोलापुरात कामगार लागायला पाहिजे. हा उगे बाहेर जातात पुन्हा जा बॉम्बे जा हा आणि तिकडले बिहारी सगळे इकडे येतात. बर त्याला काय अर्थ आहे का हो? हा. असं होतं ना. आपल्या पोरांना काम मिळलं पाहिजे. आपल्या कामाला पोरांना काम मिळालं पाहिजे. बर आपल्या सोबत काही नागरिक आहेत. काका नमस्कार. सोलापूरकर बर सोलापूरचा बर काय नगरपालिकेची निवडणूक सुरू झाली आहे, काय एकंदरीत वातावरण आहे सोलापुरात? सगळे बीजेपीच बसते. सगळीकडे बीजेपी. सगळीकडे बीजेपीच बसते. असं कसं काय? सगळे बीजेपी मध्ये चाललेत की हा बीजेपीच होते. हा अर्ध नाही 99% बीजेपी. बर बीजेपी शिवाय पर्याय नाही. पर्याय नाही काय गेलेत म्हणून? गेल्यात पण नाही पर्याय पण नाही. हा गेल्यात पर्याय पण नाही आणि बीजेपी सगळं वर सत्ता त्यांची आहे. बर त्यामुळे कामं होतात सोलापूरचे. पुन्हा आता सत्ता गेल्यावर कामं होत नाहीत. हा परत सोलापूर 20-30 वर्ष मागे येते. बर सोलापुरात स्मार्ट सिटीची योजना आणली गेली होती मागच्या काही वर्षाखाली. फसवणूक काय केली. झालं? हा काय झालं? स्मार्ट सिटी मध्ये फसवणूक केल्या. काय कोणी केली झालं? फसवणूक? ज्यांनी बनवल्यात त्यांनी बर काय काम झाले का नाही? कामं अर्धवट करून टाकल्यात. हा लाईट रस्ते हा तुम्ही बघता कुठे पण रस्ते बघा हा खड्डे आहेत हे आहेत. हा खड्डापूर झाले सोलापूर. खड्डापूर. बर काय सध्या काय परिस्थिती आहे सोलापुरातल्या स्मार्ट सिटीची वगैरे काय? सोलापूर मागासलेलं खेडेगाव झालं. हा मागासलेले खेडेगाव. खेडेगाव झालं खेडेगाव. बर असं का? काय होऊच नाही हा. ना. रोजगार नाही कारखाने नाहीत काहीच नाही. बर आता तर तुम्ही म्हणलं की भाजपवर आहे आता ऐकू नका हा इथून रस्ता बसल्यावर महापालिका 3 वर्ष इलेक्शनच नव्हतं. पण त्याच्या आधी तर भाजपची सत्ता होती ना त्या आधीच्या 5 वर्षात. होती सत्ता हो. हा सगळे कालवा कालवे ह्यानं खाणार त्यानं खाणार बर सगळ्याच्या टक्केवारी जाऊन मग काम होणार. बर झालं. हा टक्केवारी जाऊन काम होणार आहे. मग काय पण मला सांगा तुम्ही भाजप म्हणताय मात्र भाजपमध्ये पालकमंत्री आणि जे काही 2 देशमुख बंधू आहेत त्यांच्यात- प्रॉपर सोलापूरचा पालकमंत्री नाही आहे. हा प्रॉपर सोलापूरचा पालकमंत्री म्हणा आता आमदार आहेत. यांनी हे करतंय का काम त्याने करतंय का काम त्यांनी करतंय सगळे एकमेकावर बघतात. हा. हे देशमुख बंधू आणि पालकमंत्री जो काही वाद चालू आहे तो काय कुणाचं बरोबर आहे नेमकं? देशमुख मालकांचं बरोबर आहे. काय बरोबर आहे? अहो पालकमंत्री तिन्ही आमदारला सोबत घेऊन काम करायला पाहिजे. बर मग 1-2 आमदार घ्यायचं ते बाकीच्या आमदारला सोडायचं हे चुकीचं आहे ना. बर सगळ्याला समझोता करून सगळे एकत्र येऊन सोलापूरचा विकास करावा ही माझी इच्छा आहे. काय अडचण काय झाली आहे? अडचण काय आहे काय आहे सांगा सोलापूरमध्ये तुम्हीच सांगा काय आहे सोलापुरात बर काय आहे काय आहे सांगा. हा, कळत नाही काय आहे सोलापुरात. एकीकडे दुसऱ्या बाजूला खासदार प्रणिती शिंदे आहेत ह्या भागात. काय हो, पण हा. सत्ता नाही ना वर हा परंतु ते काहीच करू शकत नाही. बर निधी काय मिळणार आहे तुम्हाला. बर जर प्रॉपर बीजेपीचा खासदार असेल तर निधी मिळेल. हा यांनी वेगळ्या पक्षाचे आहेत ते वर सत्ता वेगळ्या पक्षाची आहे हा त्यामुळे निधी कुठला येणार हा आणि देणार कसा निधी. बर
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता सोलापूर. आज काय सोलापूर बाले किल्ला होता हो, हा, त्यावेळेस होता. हा. जरदरची गोष्ट आहे. बर त्यांनी सत्ता असताना काय केले आणि आता ह्याने काय केले? बर काय नाही, सोलापूरचा विकास कुठला बा? कुठला आहे? काय यंदा सोलापूरकरांनी काय ठरवले, कोणाला साथ देतील सोलापूर? आता बघा, जिथं सत्ता आहे तिकडे सोलापूर पळाले, जिकडे सगळे आमदार खासदार पळाले, नेते लोक पळाले. मग जनता काय करणार? बर जनता आमदार खासदार नगरसेवकच्या मागे जाणार. बर हं. ठीक आहे. तर या ठिकाणी नमस्कार. अरे बोललं की ते झालं नको. अहो, बोला की तुम्ही, कसा व्यवसाय कसा चालू आहे आपला? व्यवसाय चालू आहे, चांगला चालू आहे. बर कुठे राहता तुम्ही? मी तर उत्तर कसब्यात राहतो. बर काय व्यवसाय करताना काय अडचणी येत आहेत? काय अडचण तर काय नाही, हा बर आज आपलं काम करत आहे. बर हं. गेली अनेक वर्ष सोलापुरात राहताय, सोलापूरला बघताय, काय सोलापुरात काय नाही झालं आणि काय व्हायला पाहिजे, किंवा काय एकंदरीत काय परिस्थिती आहे सोलापूरची? सोलापूरची परिस्थिती तर लय गंभीर आहे. बर काय हा विकास तर तुम्ही त्यांनी आता म्हणत होते हा विकास तर काय नाही सोलापूरचा. बर आता उड्डाण पूल तर किती वर्ष झालं आलंय, तर अजून काय नाही. कोणतं उड्डाण? उड्डाण पूल मंजूर झाले किती झाले उड्डाण पूल आपले बर सोलापुरात? हं. त्याचं काय नाही अजून. हा रस्ते नाहीत नीट, बर दुनियाच्या गाड्या आवडल्यात, त्याचं काय नियोजन नाही कशाचं. हं. रस्ते लहान गाड्या भरपूर झाल्या, बर त्याचं काय कोण काय लक्ष देत नाही. जे ते आपापल्या निवडणुकीच्या नादातच लागलं. बर. काय केलं पाहिजे सोलापुरात आता? काय केलं पाहिजे? हा. ते धंदे नाहीत, काय नाहीत सोलापुरात. काम नाही लोकांना, काम द्यायला पाहिजे. हं. कंपन्या नाहीत कुठल्या चांगल्या, हं. कंपन्या यायला पाहिजे भरपूर. बर. एकीकडे भाजप आहे, काँग्रेस आहे, महाविकास आघाडी आहे, शिंदेची शिवसेना आहे. काय परिस्थिती आहे सोलापुरात त्यांची, आणि कसं सोलापूरकर कसं पाहतात या निवडणुकीला? कोणाला साथ देतील सोलापूरकर यावेळेस? सगळं सध्या सगळं भाजपच आहे बघा. हा जिकडे जाईल तिकडे भाजप आहे. हा त्यामुळे काय आता एक जण म्हटलं बाबा भाजप, तर 10 जण त्या मागे असतात भाजप. पण अनेक लोक इथल्या स्मार्ट सिटीच्या योजनेवर मात्र समाधान दिसत नाहीत, आणि तुम्ही म्हणताय भाजप आहे. कसं हे काय म्हणायचं याला? तर काय आता सत्ता वरती त्यांच्या भाजपवर म्हणजे हे करता भाजपच पाहिजे म्हणतात लोक असं म्हणतायत. लोक. हा सत्तावर इथं सोलापूर कोण काही ना त्याचं काय घेणं देणं नाही लोक. बर सत्तेत कोण आहे वरती त्याला बघतात लोक. बर लोक तर तिथं वरती भाजप इथं काँग्रेस, निधी नाही काय नाही त्यांना, बर निधी मिळत नाही काय नाही, काम होत नाहीत. निधी मिळाल्याशिवाय तर काम होत नाही कुठलं. इथल्या खासदार तर प्रणिती शिंदे आहेत. काहीतरी करून आणतीलच की ते. आता किती रोज झाला काय पण नाही. हा. काय पण नाही हा. काय म्हटलं? तिथं बघायला तुम्हाला नाही इथं सोलापूरला. कोणाचं? हे पहिला पर्यंत शिंदे सारखे बोलणार करणार, हा. कसं निवडून आले तोपर्यंत दिसतच नाही इथं. हा. निवडणुकीसाठी काय केलं माहिती का? हा. काय काय हे करते ते करते आश्वासन दिले तिनं, हा. अजूनपर्यंत काय केले नाही तिनं. हा. पर्यंत इथं कधी सोलापुरात फिरले कायच नाही? केलं नाही. तिचा वडील केला ना, तिनं काय करू शकते? बर वडिलांनाच काय केलं आता? हाय ते मेला ऐकून खाल्लं सगळं, बेकारी वाढवली. हा. त्यांचं कल्याण होत होतं. तेव्हा इंदिरा गांधी होती तर चांगलं होतं. इंदिरा गांधी गेलं काँग्रेस संपला. बर असं काय ना तुमच्याकडे माझ्या पाठीवर मग कोण लागत नाही. पण सुशील कुमार शिंदे हे जुने नेते आहेत. जुने नेते सोलापूरला कायच करू शकले नाही. हाय ते एकूण उद्वास केले, हा. आता पर्यंत एक खासदार आहे ती तर काय करू शकते? कायच केलं नाही. हा. आता एवढ्या तोंड दाखवत नाही. आता इलेक्शन साठी निका पोस्टर दिसत आहेत, बर याच्या पुढे दिसत नाही तिला. हा. आता सध्या पण सोलापुरात काय कोणाचं पारडं जड आहे? आता पुढे पार्ट काँग्रेसचं नाही हा. सगळं मला शिवसेना भाजप शिकवणार नाही. राष्ट्रवादी कोणाची शिवसेना? हा कोणाची शिवसेना? हे आपलं एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदेची शिवसेना. पण ते पण सध्या वेगळंच आहे की भाजप वेगळं वेगळं आहे, पण- ते वेगळं आहे. युती सरकार आहे ना, बर त्यानं त्यांच्या पाठीमागे एक आहे हा म्हणून युती आहे म्हणून चाललंय. ह्यांच्या पाठीमागे कोण आहे? बर हा आता शरद पवार बी काय शिवसेना पाठीमागे गेला, अजितदादाच्या पाठीमागे हा गेला. काय राहिलं तुमच्यात? बर काय करू शकत नाही. एक सिम मेला नाही, कारखाना नाही, हा सगळं उद्वास आहे. बेकारी शिकून पोरं बेकार, हॉटेल मध्ये काम, हिचा हॉटेल, त्यानं काय करू शकत नाही त्यांनी.
एवढ्या वर्ष केले आणि मुद्दे मोठे आणायला पाहिजे. एक ती मेला बंद करून सगळं उद्वास बंद केले. पहिला आमच्या काळात लहानपणाचा लय उद्योग मोठा होते, आता काय राहिलं नाही. पण मला सांगा, आता ही जी सोलापूरची जी महापालिकेची निवडणूक आहे ती कोणत्या मुद्द्यावर गाजेल? मुद्दा मला हाय वरच्या सत्तेवर बघणार, वरना खालना सत्तेवर जाणार ते. काय पुढे जाणार नाही. सत्तेवरच बघणार असं या काकांचं म्हणणं आहे. नमस्कार. नाही बोलायच नाही. हा? तर या ठिकाणी आपण सध्या सोलापूर शहरातील जे काही नवी पेठ भाग आहे त्या नवी पेठ भागातील जे काही इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत त्या लोकांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेतल्या. वेगवेगळ्या प्रतिक्रिया इथल्या लोकांनी दिलेल्या आपण या ठिकाणी पाहिल्या आहेत. एकंदरीतच सोलापूर महापालिकेची निवडणूक सुरू आहे आणि या महापालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान आपण सोलापुरातल्या वेगवेगळ्या भागात जाऊन तिथल्या नागरिकांच्या एकंदरीत समस्या काय आहेत, ह्या निवडणुकीबाबत सोलापुरातल्या नागरिकांना एकंदरीत काय वाटतं हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पाहत राहा सह्याद्री न्यूज नेटवर्क.